नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल डिझाइन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत राहील आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येईल। तर चला आता आपण बघूया। तर बघू शकता इथे सर्वात पहिले मी गळा कट केलेला आहे। त्याच्या आधी सर्वात पहिले जे मापे लावून बॅक साइडचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याची कटिंग केलेली आहे। तर गळा जो आहे तो 10.5 इंच उंचीला घेतलेला आहे आणि रुंदीला 2.25 इंच घेऊन इथे जो काही आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे तो गळ्याचा शेप मी दिलेला आहे। तर आता आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला गळा जो आहे तो जसाचा तसा अस्तर ठेवून कट करून घ्यायचा। तुमचा जो काही गळा असेल तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अस्तरवर सर्वात पहिले कट करायचा आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर कट करायचा। तर बघू शकता इथं जो आपला मेन फॅब्रिक आहे तो थोडा सुळसुळा कापडाचा असल्यामुळे इथे टाचणीने आपल्याला गळा जो आहे तो पूर्ण पिनअप करून घ्यायचा आणि त्यानंतर गळ्याला इथे अशा पद्धतीने 5 इंचाची शिलाई लावून आपल्याला जो काही गळ्याचा शेप आहे तो सर्वात पहिले आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या बाहेर जो काही एक्स्ट्राचा कापड आलेला आहे तो इथे अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि त्यानंतर खालच्या साइडने सुद्धा आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला इथे एक्स्ट्राची कमरपट्टी जे आपण लावतो हात शिलाईसाठी ती आपल्याला लावावं लागेल नाही। आणि त्यानंतर जे अस्तर आहे ते आता आपल्याला इथे पूर्ण उलटून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला खालच्या साइडनी कमरपट्टी जी हात शिलाईची पट्टी आपण लावतो ती आपल्याला इथे लावायची गरज पडणार नाही आता। आणि त्यानंतर वरून इथे आता आपल्याला सर्वात पहिले दाब शिलाई द्यायची। तर दाब शिलाई बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण पूर्ण दाब शिलाई दिल्याच्या नंतर जे काही अस्तर आहे आता आपल्याला पूर्ण चारी साइडनी जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला सुद्धा इथे मी दाब शिलाई दिलेली आहे आणि त्यानंतर अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कापड आलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी येतं। तर बघू शकता इथे मंडळी अशा पद्धतीने गळा आणि खालच्या साइडचा भाग जो आहे तो आपला पूर्ण जोडून झालेला आहे। तर आता आपल्याला लावायचं आहे इथं पाठीमागचे बॅकचे टक्स। तर बघू शकता इथे पूर्ण आपलं अशा पद्धतीने गळा जो आहे तो व्यवस्थित पलटून झालेला आहे अगदी परफेक्ट असा। तर आता आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी मी इथे 1 इंचाच्या ज्या पट्ट्या होत्या त्या कट करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर याच्या अशा पद्धतीने जे आहे ती पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्या पट्टीचे 1-1 इंचाचे अशा पद्धतीने पूर्ण तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे तयार करायची आहे डिझाइन। तर बघू शकता कापड जे आहे ते एकाच कलर मध्ये आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। तर अशा पद्धतीने खालच्या साइडनी इथे आपल्या जे आहे ते जी आपण चपटी पट्टी तयार केलेली आहे ती आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने इथे पूर्ण लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने लावायचे आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच किंवा थोडी अशी बारीक नॉट जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे। तर अशा पद्धतीने ते जे सगळे मी आहे ते तुकडे लावून घेतलेले आहे। त्यानंतर इथे वरच्या साइडने आपल्याला लेस लावायची आहे। तर इथे लेस मी कॉन्ट्रास्ट मध्ये गोल्डन कलरची जी काही लेस उठून दिसेल ते इथे आपल्याला वापरायची आहे। तर बघू शकता इथे गोल्डन कलरची लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाउजला जी आहे ते एकदम सुंदर असा लुक आलेला आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडनी सर्वात पहिले आपण लेस लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला खालच्या साइडनी सुद्धा लेस लावून घ्यायची आहे। तर अगदी कडेने आपल्याला लेसला वापरायची म्हणजे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर लेसला दोन्ही साइडनी शिलाई लावायची म्हणजे लेसची फिनिशिंग सुद्धा आपली छान वाटेल। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला लेस खालच्या साइडनी लावून घ्यायची। तर लेस लावताना सर्वात पहिले आपल्याला चॉकनी मार्क करायचं आहे की जेणेकरून लेसचा जो आकार आपण ज्या शेपमध्ये किंवा आकारमध्ये लेस लावणार आहोत तो व्यवस्थित यायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला इथे सर्वात पहिले चॉकनी मार्क करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर वरून आपल्याला लेस लावायची। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण आपण लेसनी जे आहे ते गळा डेकोरेट केलेला आहे। तर
तर बघू शकता इथे अशा पद्धतीने लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजचा एकदम छान असा इथे लुक आपला तयार झालेला आहे। आणि त्यानंतर वरच्या साईडने आपण जी लेस लावली आहे तीच खालच्या साईडने सुद्धा इथे लावून घेतलेली आहे। आणि लेसला बघू शकता इथे एक्स्ट्राचे शिलाई आहे ती 2 शिलाई इथे मी अशा पद्धतीने लावून घेतलेल्या आहे। तर लेस जी आहे ती आपली अशा पद्धतीने खूप छान अशी परफेक्ट अगदी आपली लावून झालेली आहे। आणि त्यानंतर ही जे काही आपण कापडापासून डिझाईन तयार केलेली होती त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला सेफ्टी पिनच्या साहाय्याने इथे लेस जी आहे ती टाकून घ्यायची। तर आणि हे जे आहे अंतर आपल्याला पाव इंचाचं अंतर सोडून प्रत्येक जी स्ट्रीप आहे ती आपण लावलेली आहे। आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला जी नॉट आहे तो टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला इथून अशा पद्धतीचं फूल तयार करून जी नॉट आहे खालच्या साईडने आपल्याला सोडून द्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीची आपली डिझाईन अगदी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये परफेक्ट अशी डिझाईन तयार झालेली आहे। आणि ही डिझाईन अगदी तुम्ही कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी आहे। तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा। तर बघू शकता खूप सुंदर अशी झटपट लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन आपल्याला मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।